नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत पापडी वाल। तर इथे मी वाल स्वच्छ धुवून आणि निवडून घेतला आहे। तर आपण त्यासाठी लागणारं वाटण बघूया। तर इथे मी कोथिंबीरच्या काड्या घेतल्या आहे बारीक कापून, त्यानंतर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 2 चमचे खोबरं, सुकं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर। कोथिंबीरच्या काड्या नाही घातल्या, नुसती कोथिंबीरचे पानं घातले तरी चालेल। तर इथे आपलं वाटण तयार आहे। या वाटणामुळे भाजीला टेस्ट खूप छान येते। तर फोडणीसाठी मोहरी, जिरे, हिंग आणि केलेलं वाटण घालून घेऊ। वाटण 2 मिनिटं परतलं की यामध्ये मसाले घालायचे। तर मसाल्यांमध्ये लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची, धनेपूड, अर्धा चमचा हळद, मसाले छान मिक्स करायचे आणि थोडं पाणी टाकून तेल सुटेपर्यंत याला शिजवून घ्यायचं। मसाल्यांना तेल सुटलं की आपण यामध्ये वालाच्या शेंगा घालून घेऊ। छान मिक्स करायचं आणि आवडीनुसार यामध्ये पाणी, भाजी सुकी हवी असेल तर कमी पाणी घालायचं आणि पातळ हवी असेल तर थोडं जास्त पाणी घातलं तरी चालेल। तर इथे मी पातळ भाजी बनवते। त्यानंतर चवीनुसार मीठ आणि आपण भाजी शिजवून घेऊ। तर इथे आपली भाजी तयार आहे। भाजी शिजल्यानंतर यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घातला आणि पुन्हा याला 2 मिनिटे शिजवून घेतले। तर बघू शकता इथे आपली भाजी तयार आहे। बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा। तर नक्की करून बघा, खूप छान लागते। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।